पुणे हे कलाकारांचं शहर मानलं जातं आणि त्यामुळेच पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर 4 ते 5 वर्षांपूर्वी हा कलाकार कट्टा उभारण्यात आला होता। अनेक कलाकारांना इथे आपली कला सादर करण्यात यावी किंवा कला सादर करता यावी आणि सोबतच इथे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना ती कला बघता यावी यासाठी 18 लाख रुपये खर्च करून साधारण हा कलाकार कट्टा उभारण्यात आला होता। मागच्या 4 वर्षात इथे वेगवेगळे कार्यक्रम झाले, अनेक कलाकार आहेत ते देखील या ठिकाणी आपली कला सादर करताना बघायला मिळतात। कोणी रंगरंगोटी करतात तर कोणी इथे येऊन संध्याकाळी साधं म्युझिक वाजवत असतात। मात्र याच कलाकार कट्ट्याला हटवण्याची मागणी आहे ती नवनिर्वाचित भाजपचे नगरसेवक आहे ते करतायत। इथे वाहतूक कोंडी होत आहेत आणि बसला जायला यायला प्रॉब्लेम होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। तेच नगरसेवक पांडे सर माझ्यासोबत आहेत। तुम्ही मागणी करतायत, भाजपच्याच माजी नगरसेविकेने हे सगळं केलं होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता। सर्वप्रथम मी जो कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याची मागणी केलेली आहे, ज्यांनी याची निर्मिती केली त्या माझ्या मार्गदर्शिकाच आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला देखील स्थानिक नागरिकांनी याला विरोध केलेला होता। हे म्हणजे आपण त्यावेळेला जर सगळे मागं जाऊन तपासलं तर स्थानिक माझ्याबरोबर आत्ता नागरिक पण आहे तिथं, त्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता। तरी पण तो झाल्यानंतर 2 वर्षानंतर महापालिका प्रशासन त्याच्यावर चालू झालं। आम्ही सगळे नागरिक त्याचा कंटिन्यू पाठपुरावा करत होतो, पण त्याला काही यश आलं नाही। आत्ता आम्ही 4ही स्थानिक नगरसेवक या भागातले आहोत। नागरिकांची जी मागणी आहे तीच आम्ही पुढे करत आहे। बाकी आमचा दुसरा कुठलाही याच्यामध्ये हेतू नाही। कुठल्याही कलाकारांना आम्हाला दुखवायचं नाही। हे कलाकारांचं शहर आहे, त्याचाही आम्ही आदर करतो। या ठिकाणी जे कलाकार करतायत, काम करतायत हे सगळे भारतातलेच आहेत, आपल्या पुण्यातलेच नागरिक आहेत। यांना आमचा विरोध नाही, तर यांना उलट एकाग्रता येऊन कामासाठी दुसरी चांगली जागा मिळाली तर अत्यंत चांगलं होईल। आणि या ठिकाणी जो वाहतुकीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, जो गेले 2-3 वर्षापासून आहे, PMPL चालक देखील सांगतायत की आपण या ठिकाणी हा कॉर्नर कमी करावा। तर याच्याकरता आपण ह्याच्यामध्ये गेले 3 दिवसापूर्वी आदरणीय आयुक्त माननीय नवल किशोर राम यांना रितसर पत्र आम्ही 4ही नगरसेवकांनी दिलेलं आहे। त्यानंतर आयुक्त साहेबांची पाहणी झालेली आहे आणि कलाकारांशी पण त्यांचं बोलणं झालेलं आहे। कलाकारांना पण ते मान्य आहे की आम्हाला दुसरी जागा मिळाली तरी चालेल। प्रशासक राज असताना इथे अशी समस्या निर्माण होती, या संदर्भात पाठपुरावा केला होता का? मी तर नाही, पण नागरिकांनी माझ्याकडे केला। नागरिक अनेक वेळेला महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जी या खात्यात संबंधित लोक आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यांच्याशी संपर्क त्यांनी नक्की केलेला आहे। तुम्ही हे लागलं तर तुम्ही नागरिकांना पण विचारा, जे नागरिक वारंवार तक्रार करतात गेले याची निर्मिती झाली आहे तेव्हापासून, ते नागरिक देखील आत्ता इथे या ठिकाणी उपस्थित आहेत। या कट्ट्याचं पंतप्रधान कार्यालयाकडनं देखील कौतुक करण्यात आलं होतं। ज्योत्स्ना एकबोटे ज्या माजी नगरसेविका होत्या त्यांचं देखील कौतुक करण्यात आलं होतं आणि पुण्याचं या कट्ट्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडनं कौतुक करण्यात येतं आणि तुम्ही त्याची काढण्याची जी मागणी करतायत याच्यात काहीसा विरोधाभास दिसत नाही? तुम्ही ज्योत्स्ना एकबोटेंशी या सगळ्या संदर्भात बोलले आहात? ऐका ना ताई, मी ज्योत्स्नाताईंशी बोललेलो नाही आहे, पण नागरिकांची मागणी ही ज्योत्स्नाताईंना देखील माहिती आहे। माझ्या माहितीप्रमाणे नागरिक त्यांच्याशी गेले 2-3 वर्षात सतत त्यांच्या संपर्कात होते, त्यांच्या PAच्या संपर्कात होते। ताई बघू म्हणायच्या, करू म्हणायच्या आणि पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली, त्याचाही मी आदर करतोय। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आम्ही हे मागचं म्युरल हटवणं वगैरे ह्याच्यात आमचा काही विषयच नाही आहे। आम्हाला फक्त हा रस्ता मोठा करून पाहिजे। जो पूर्वी मोठाच होता तो या फुटपाथच्या निमित्ताने छोटा झाला। 3 फुटाचा फुटपाथ होता, तो आता 9 फुटावर गेलेला आहे। पूर्वी केवढा होता हा? आपण जर हा संपूर्ण स्पेस मी दाखवण्याचा प्रयत्न करते, कट्ट्यापासून म्हणजे जिथनं सगळे भिंत सुरू होते तिथपासून तर समोर जिथपर्यंत कॅमेरा आहे तिथपर्यंत हा सगळा स्पेस आहे। पूर्वी किती होता आणि त्याच्यानंतर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत हे सगळं वाढवलेलं आहे। पूर्वी जर आपण मोजमापाने बघायचं झालं तर पूर्वी हा 3 फूट होता फुटपाथ, उरलेला सगळा डांबरी रस्ता होता। आता 9 फूट फुटपाथ झालेला आहे आणि उरलेला छोटासा एक डांबरी रस्ता राहिलेला आहे की या ठिकाणी PMPL पण संध्याकाळी वळणं मुश्किल होतं। पादचारी तर लांब चालत जाणं राहिलं त्यांचं बाजूला, पण PMPL पण वळत नाही, पादचाऱ्यांना त्रास होतोय, अनेक समस्या आहेत या ठिकाणी। पण जर बघितलं राष्ट्रवादीकडनं या सगळ्याला विरोध होतोय आणि त्यांनी इथे बॅनर देखील लावलाय। जर हा हटवण्यात आला नाही तर तुमचं काय नेमका उद्देश असणार आहे? किंवा बघू, आम्हाला तसं प्रशासनाने सांगावं, त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवूया। राष्ट्रवादीने विरोध केला आहे, त्यांचं काम आहे विरोध करणं। भारतातल्या प्रत्येक नागरिकाची मतांतरं असू शकतात, पण सरते शेवटी जनहित आणि नागरिकांचा विचार करता प्रशासन योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतं।
दुसरा एक प्रश्न, साधारण इथे बरेच आंदोलनं होतात, उपोषणं होतात आणि उपोषणं सरकार विरोधी होतात आणि इथे भाजप विरोधात उपोषण होत असल्यामुळे भाजप नगरसेवकाने हे सगळं सुरू केले, अशा चर्चा शहरात दबक्या आवाजात होता. यावर काय मत? ताई, प्रश्न एकदम वेगळा आहे. ॲक्च्युली विरोधकांचं काम आहे विरोध करणं. दबक्या आवाजातल्या चर्चेला कोणी महत्त्व देत नाही. ह्याच कट्ट्यावर अनेक आंदोलनं मी केलेली आहेत आणि पुढे देखील ह्याच कट्ट्यावर, म्हणजे हा कट्टा ज्यावेळेला जाईल आणि रस्ता असेल त्यावेळेला माझी आंदोलनं अशीच चालू राहतील वेगवेगळ्या कारणांसाठी. कारण कसं आहे की असं म्हटलं जातं की एक कुठला तरी चौक लागतो आंदोलनाला. गोखले चौक आहे, खंडोजी बाबा चौक आहे, ह्या चौकात आंदोलनं होतच राहतात. मी स्वतः ह्या कट्ट्यावर 7 ते 8 आंदोलनं केल्याची नोंद आहे माझ्याकडे फोटो आहे. काही त्यावेळेला तुम्ही होता फोटोग्राफी करायला, तुम्ही नसाल पण कॅमेरामॅन होते. त्याच्यामुळे दबक्या चर्चेला कुठलंही महत्त्व नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे बोलताय किंवा तुम्हाला जे दबक्या आवाजात जी चर्चा येते ती पूर्णपणे निराधार आहे. पण जर बघितलं त्यांनी मागणी केली आहे, इथून पुढे काय होईल हे बघावं लागेल. मात्र मी दाखवते, या रस्त्याने जाणारी जी कॉलनी आहे त्या कॉलनीत जायला हा जो रस्ता जो दिसतोय तोच एक महत्त्वाचा रस्ता आहे आणि तिथे जायला साधारण नागरिकांना या सगळ्या कलाकार कट्ट्यामुळे त्रास होतो आणि रात्री देखील या ठिकाणी इथले राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होतो, असं या सगळ्या नागरिकांचं मत आहे. तुम्ही मागणी करताय हे सगळं हटवण्याचा, काय काय त्रास होतो तुम्हाला? तुम्हाला आता सांगायचं तर या संपूर्ण म्हणजे खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक ह्याच्या आतली जी संपूर्ण वस्ती आहे ही डेक्कन जिमखाना कॉलनी 1921 साली वसलेली कॉलनी आहे बंगल्यांची. आम्ही इथं म्हणजे मी तरी आता 1958पासून राहतो आहे. याची व्यवस्था बघणारी कॉलनी पंचायत म्हणून जी काय समिती आहे त्याचा मी सेक्रेटरी आहे. मिस्टर मालशे त्याचे चेअरमन आहेत आणि डॉक्टर दातार हे त्याचे जॉईंट सेक्रेटरी आहेत. आमचा मुद्दा असा आहे की एक तर हा रस्ता लहान, त्याच्यात कर्वे रोड, लकडी पूल, प्रभात रोड, इकडून औंधकडे जाणारे, युनिव्हर्सिटीकडे जाणारे, जंगली महाराज रोड, स्टेशनकडे जाणारे आणि FC रोडला जाणारे ही सगळी वाहतूक इथून जाते. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढते, रस्ते अपुरे पडायला लागलेत आणि हा कलाकार कट्टा पूर्वी हाच फुटपाथ होता जो फक्त 5 फुटाचा होता. ही इथं पिवळी एक मार्किंग दिसते एवढंच. हे पुढचं 10 फूट वाढवून तुम्ही रस्ता वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे? हे जसं वाढवलं तसं तिकडेही 10 फूट वाढवलेत. ह्याच्यामुळे आता अडचण काय सांगतो, कॉलनीमध्ये आत येण्यासाठी रस्ते 3, एक चितळ्यांच्या इथून आत जाणारा, चितळ्यांच्या इथं किती गर्दी असते, ते भाजीवाले, टपरीवाले, चहा कॉफीची ह्याची त्याची दुकानं, त्या टपऱ्या आणि भाजीवाल्यांच्या समोर लोकांना बेशिस्त वाहनांची पार्किंग जे होतं की आम्हाला इथंच भाजी घ्यायची आणि गाडीत बसून भाजी घेत आहेत लोक, त्यामुळं ती गल्ली अक्षरशः आम्हाला बंद झाल्यासारखी आहे. त्याच्या पुढचा जो रस्ता आहे मग तो आर मॉलच्या समोरची गल्ली आहे, ती ह्या FC रोडपासून आत जाण्यासाठी वन वे आहे, तो बंद आहे, तिकडून जाता येत नाही. आता कॉलनीत जायला रस्ता राहिला हा एक गुडलकच्या इथला. या इथं हे जे काय कलाकार कट्टा प्रकरण झालेलं आहे, या कलाकारांच्या आजूबाजूला जे लोक बघे म्हणून उभे राहतात ते इथं स्कूटरवर बसतात, 4 जण तिथं बसतात. या गल्लीमध्ये नो पार्किंग असून पार्किंग होतं आहे. ह्या इथला सगळा फुगवटा आमच्या गल्ल्यांमध्ये येतो आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. इथं आंदोलनं होत आहेत, इथं उपोषणं होत आहेत, विविध, मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही, अनेक जणांच्या हेच सगळं चाललं आहे. इथं काय पथनाट्य चालली आहेत, नंतर कोणी येऊन इथं गिटार असा एक चौक पाहिजे जिथे हक्काने सगळे कलाकार येतील, त्यांची कला सादर करतील. आणि हा जर रस्ता बघितला तर मुख्य रस्ता आहे जिथे अनेक शहरातले किंवा महाराष्ट्रातले लोक येतात, बघतात, त्यांना पुण्याचं कल्चर कळावं यासाठी हे सगळं केलं. मला हे सगळं मान्य आहे, पण ही जागा नाही ना. भर रहदारीच्या रस्त्यावरती चौक लहान करून, रस्ते लहान करून तिथं यांचं पुनर्वसन करायचं हे चुकीचं आहे. ह्यातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे इथून आम्हाला आत वळता येत नाही, कारण गर्दीमुळे हे सगळं पॅक झालेलं असतं. करायचं काय, कॉलनीत जायचं कुठनं? रात्रीच्या वेळी काय त्रास होतो इथे? काय आरडाओरडा असतो मुलांचा किंवा काय? आरडाओरडा असतो, मुलं जमतात, भिकारी येतात, इथे झोपलेले असतात, म्हणजे कलाकार राहिले बाजूला, इतर लोकच जास्त येऊन बसतात इथे. आणि इथे समोर येणारे लोक आहेत ते चहा पीत बसतात, म्हणजे त्यांच्याकरता ही जागा झालेल्या आहेत. असंच माझं म्हणणं.
आणि रस्ता असताना रस्ता कमी करून हे केलेलं आहे ना. रहदारी वाढली आहे तर रस्ता कमी करायचा का वाढवायचा? मला काय वाटतं? हा जो नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक आहे हा आता रहदारीचा चौक झालेला आहे. इथेच आजूबाजूला काही मद्य विक्रेतेची दुकानं आहेत. तिकडनं काही जण मद्य घेऊन ह्या कलाकार कट्ट्याचा रात्री वापर करतात आणि त्यांचे ग्लासेस किंवा त्यांचा जो काय कचरा असतो हा सगळा इथेच टाकला जातो. आणि कित्येकदा तुम्ही सकाळी इथे चक्कर मारलीत पहाटे तर महानगरपालिकेचे जे कर्मचारी किंवा जे स्वच्छतेचे जे लोक आहेत ते अक्षरशः ते उचलताना आणि झाडताना दिसतात. तर हे चुकीचं आहे आणि वाहतुकीची कोंडी त्यातल्या त्यात कमी करण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे. तर त्यासाठी कलाकार कट्टा कलाकारांचा मी व्यक्तिशः आदरच करतो. पण महानगरपालिकेने त्यांची पर्यायी व्यवस्था करून कलाकार कट्टा स्थलांतरित करायला हवा अशा मताचा मी आहे. स्थलांतरिताचा मुद्दा जरी व्यवस्थित असला किंवा खरा असला तरी यांना मग वेगळी जागा कोणती सुचवणार जर तुम्हाला विचारलं तर? कारण हा रस्ता असा आहे ना की जिथे सगळ्या महाराष्ट्रातल्या पुण्याचं कल्चर दाखवलं जातं. तेच माझा प्रश्न. माझा जन्म पुण्याचाच आहे मॅडम आणि म्हणूनच मलाही असं वाटतं की पुण्याचं कल्चर हे जगात दिसलं पाहिजे. पण पर्यायी जागा ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मी त्याच्यात जास्त संभाषण नाही करू शकणार. महानगरपालिकेने पर्यायी जागा द्यावी या मताचा मी आहे. त्यांनी वाहतूक कोंडी मिटेल असं वाटतं. कुठली पर्यायी जागा असू शकते? पर्यायी जागा हे बघा, पार्क, विविध पार्क आहेत, मोठे फुटपाथ जिथे आहेत. उदाहरणार्थ FC रोडला पुढच्या बाजूला खूप रुंद फुटपाथ आहेत. यातली कुठलीही जागा आयुक्त साहेबांना जी योग्य वाटेल ती ते अलॉट करू शकतात. तसं त्यांचं बोलणंही झालं आहे, तसा त्यांनी विचारही करत आहेत आणि तेच योग्य होईल. बरं, संभाजी पार्कासारख्या जागेमध्ये पुरेशी गर्दी असते, लोक काय पार्कमध्ये बाहेर नाही येणारे सुद्धा येतातच की. तर ह्यांना जो काय, बरं ही काय व्यवसायाची जागा आहे का, ही कला दाखवायची जागा असं म्हणायचं तर हे लोक इथं बसून चित्र काढून ती विकतायत ना, म्हणजे ही काय धंद्याची जागा आहे का, याचा विचार व्हायला पाहिजे ना. आपण कलाकार इथे जे आहेत जे रोज इथे येतात आपली कला सादर करतात आणि अर्थातच सगळ्या पुणेकरांना असो किंवा बाहेरून आलेल्या नागरिकांना ते छान पण वाटतं बघायला. इथे गर्दी पण होते. ही तुमची जागा हटवण्याची मागणी करतायत. काय वाटते नेमकं? तुमची कला रोज इथे सादर होती. हो मॅडम, मला जेव्हा हा धक्का बसला म्हणजे परवा दिवशी मला ज्यावेळेस ते न्यूजपेपरमध्ये आल्यानंतर मी बाहेरगावी होतो ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो न्यूजपेपरमध्ये पहिल्यांदा मला धक्का बसला की हा कलाकार पट्टा पाडणार आहेत आणि मेजर माप घेऊन. मला पहिल्यांदा हा प्रश्न आहे की हा कलाकार कट्ट्याच्या उद्घाटनाच्या वेळेस माननीय मंत्री त्यावेळेसचे महापौर मुरली अण्णा मोहोळ होते, तुमचे चंद्रकांत दादा पाटील होते. ह्यांना म्हणजे त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं नसेल का आताच का हा मुद्दा आत्ताच का पडतोय? आणि एक नागरिक म्हणून आणि हा एकदम कडेल आहे, याचा काय त्रास होतो आमचा काय कळलं नाही. आणि मला त्या नागरिकांच्या बाजूने एक मत असं आहे माझं की इथे कलेच्या नावाखाली इथे काही वेळेस काही बाहेरची लोक डान्स वगैरे करतात किंवा गिटार किंवा इथून गुडलकमधून वायर घेऊन इथं मोठमोठ्याने DJ लावतात वगैरे. त्याला आमचा पण विरोध आहे, कारण त्याच्यामुळं काय होतं, पब्लिक रस्त्यावर येतं, वाहतुकीला त्रास होतो, त्याला विरोध आहे. पण आम्ही जे स्थानिक 4-5 जण आम्ही जे ड्रॉइंग काढतो त्याच्यामुळे आमचा काहीच त्रास होत नाही ना. आम्ही एकदम कोपऱ्यामध्ये. आणि जर महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरंच जर तुम्हाला जर ह्या कट्ट्याचा त्रास होत असेल वाहतुकीला तर हे पिवळी लाईट दिसते ना, पिवळा बोर खांब, तिथून तुम्ही एवढा कट मारू शकता जेणेकरून तिथून गाडी अशी येऊ शकते. हा रोजचा कसा प्रतिसाद असतो इथे आल्यावर? तुम्ही आधी कुठे काम करायचात किंवा कुठे असायचं हे सगळी कला घेऊन आणि इथे आल्यापासून कसा प्रतिसाद मिळतो? मॅडम, आम्ही कोरोना काळापासून आम्ही येतो. मी ॲक्च्युली माझी सुरुवात मी सारसबागेत केली. जेव्हा कोरोना काळामध्ये धार्मिक स्थळं आणि बागा बंद होत्या त्यानंतर काय करायचं पोटा पाण्यासाठी म्हणून मी इथं रस्त्यावर पहिला बसणारा मी आहे. इथं तोंडाला मास्क लावून मी बसायचो. त्यानंतर एक 6 महिन्यानंतर हा कलाकार कट्टा झाला. त्यानंतर हळूहळू आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही हे नावावर उपास आणला हा कलाकार कट्टा. आता त्याचं व्याप्ती एवढी वाढली की मोदींनी मन की बातमध्ये ह्या कलाकार कट्ट्याचं कौतुक केलेलं आहे. आणि खूप लोक आम्हाला आवर्जून, जसं तुळशीबागेमध्ये लोक भेटायला जातात, खरेदीला जातात, तसं आवर्जून इथं कलाकार कट्टा म्हटल्यानंतर लोक इथं आमच्या कला करायला येतात.
तर हे आम्हाला अभिमानास्पद आहे, हे उलटं ह्यांना अभिमान वाटला पाहिजे. मग माझे पण हे तर मागणी विरोध म्हणजे हे काढून टाकायची मागणी करतात. कलाकार म्हणून कुठेतरी कला मारण्याचं किंवा ते सादर न करून देण्याची दबाव टाकण्यात येतोय कलाकारांवर असं वाटतं. मॅडम जिथं मणिकर्णिका घाट तोडून टाकतात किंवा तिथं RSSच्या ऑफिस समोरचं एक मंदिर तोडण्यात आलं, हे कलाकार कट्टा काय चीज आहे त्यांच्यासमोर? मग आम्हाला असा प्रश्न उठतो ना एक कलाकार म्हणून आपली कला सादर करता येणार नाहीये. कलाकार म्हणून काय वाटतं? राजकारण एकीकडे राहीलच, पण कलाकार म्हणून काय? मॅडम AI आणि फ्लेक्सच्या जमान्यामध्ये कलाकार हा जगला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत जी जागा आहे जी कलाकार जग आहे. आणि माणूस बघा जिथं गर्दी असेल तिथंच बसायचा प्रयत्न करतो ना. आम्हाला जर पर्यायी जागाच तुम्ही अजून उपलब्ध म्हणून कुठं नाही आणि एकदमच तुम्ही कलाकार कट्टा तोडणार असं म्हणलं ना, आम्हाला वाईट वाटणार ना. आणि ही जागा हटवली म्हणजे हटवली तर मग काय उपाय असणार आहे? ना माझं तर एक प्रामाणिक मत आहे मॅडम. मी एक पहिला पुणेकर आहे की बाबा ट्रॅफिक होऊ नये, इथून लोक VIP लोक जातात काय. मग तुम्हाला हटवायचं तर मग हे साईडचे जे आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे केलेलं आहे साईडला सायकल वगैरे, तिथं कोणी सायकल विकतं का? म्हणजे सायकलिंग करतं का? तिथं सगळं अनधिकृत लोक कपडे विकतात, ते तुमच्या डोळ्यावर येत नाही का? हा कलाकार कट्टाच का? आणि मी एक प्रथम नागरिक आहे आणि नागरिकेच्या नात्याने काय म्हणतो की हां ठीक आहे, ट्रॅफिक होतं किंवा गाडी वळायला त्रास होतो, तुम्ही तिथून एक कट मारा ना, एवढा कट मारा. पण ची जागा राहू देत, पण कट्टा राहू देत. तुम्हाला जर त्रास होत असेल तर एवढं कट करू शकता तुम्ही, एवढं कट करू शकता, पण कलाकार कट्टा राहू दे. तरुण मंडळी पण इथे आपली कला सादर. दादा कुठल्या कॉलेजचं आहे आणि किती दिवसापासून इथं? मी MGM कॉलेज नांदेडचा विद्यार्थी आहे. मी इथं जवळपास 2 वर्ष झाले असं. काय हे करून विकतो किंवा काय काय करतो? फ्रेम्स दिसत आहेत, QR कोड्स दिसत आहेत. हां, आम्ही फक्त जर कोणाला स्केचेस वगैरे करून पाहिजे असतील तर पोर्ट्रेट्स वगैरे काढून देत असतो. पण हा कट्टाच आता राहणार नाही आहे अशी मागणी होते की कट्टा हटवून टाका. काय मत काय आहे तुमचं? मग ते आहे का, जर तुम्ही ऑप्शन्स देणार नसाल, याच्यानंतर ते स्थलांतराबद्दल बोलत आहेत, आपल्याला देखील माहीत आहे की यांच्यासोबत आपण काय जास्त लढाई नाही करू शकत. का नाही करू शकत लढाई? अवघड आहे, आपल्याला पण माहीत आहे सिस्टम कसं चालणार आहे काय. तर एंड ऑफ द डे आपल्याला पण कुठं ना कुठं रियालिटी माहीत आहे काय होणार आहे. पण स्थलांतराचा ऑप्शन जर ते लवकर नाही दिला, जर याला 1-2 महिन्यात म्हणजे ॲटलिस्ट 15-20 दिवस एका महिन्यामध्ये जर काही नाही भेटलं, तर लोकांना पण जास्त टाईम नाही लागणार कलाकार कट्टा विसरायला आणि कुठंतरी गायब होऊन जाईल आपल्याला. हे तर गायब होईल, पण याच्यानंतरचं ऑप्शन काय असणार आहे तुमच्या सगळ्या कलाकार? आमच्यासाठी मग आम्हाला स्वतःचं नवीन काहीतरी पाहावं लागेल. किती वर्ष झाली इथे? 2 वर्ष. 2 वर्षात काय काय अनुभवलं इथे ॲज अ कलाकार म्हणून? काय बरेचसे एक्सपिरियन्स येतात. हालाकी आता दररोज नवीन गर्दी येते, सगळ्यांची अलग अलग कहाणी राहते, ते सगळं बोलतात वगैरे, बरंच काही शिकायला भेटतं येतं. कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करतात. आपण यांचं हे बघितलं तर कलाकार कट्टा होण्याच्या अगोदरपासून हे काका इथे बसतात आणि अर्थातच कॅरिकेचर असू देत किंवा छोट्या पद्धतीनं जशा नामगणपती म्हणतात ते सगळ्यांना देतात आणि अर्थातच कलेतून आनंद मिळतो, तो आनंद देण्याचा ते प्रयत्न करतात. पण हा कट्टा आमच्यासाठी असू देत, आमची कला सादर करण्याची ही महत्त्वाची जागा आहे आणि ही अर्ध्यात मोक्यावर असल्यामुळे त्याला प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे आणि त्यामुळे ही हटवू नका अशी मागणी इथल्या सगळ्या कलाकारांची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील जे आहेत त्यांनी देखील इथे फलक लावला आहे की या ठिकाणी हा कलाकार कट्टा आहे तो हटवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या याच्यावर सरळ लिहिण्यात आलं आहे, वाहतूक कोंडीचं कारण देत कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिक भाजप नगरसेवक करीत आहेत. परंतु खंडोजी बाबा चौक, गोखले चौक, डेक्कन जिमखाना कॉलनी, BNCC रस्ता या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या ही अनेक वर्षांपासून आहे. कलाकार कट्टा उभारण्यापूर्वीही इथं वाहतुकीची समस्या होती आणि कलाकार कट्टा स्थलांतरित केला तरीही ती कायम राहणार आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. वाहतूक कोंडीचं खरं कारण म्हणजे शहरातले अपुरे रस्ते, वाढती वाहन संख्या आणि नियोजनाचा अभाव आहे असं म्हणत त्यांनी हे बॅनर लावले. अर्थातच कलाकारांना जगू द्या आणि त्यांना त्यांची कला सादर करू द्या असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मात्र ज्या कलाकार कट्ट्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आवर्जून उल्लेख केला होता आणि त्याचं कौतुक केलं होतं, तोच कलाकार कट्टा हटवण्याची मागणी भाजपचे नगरसेवक करतायत. अर्थातच इथून पुढे हा कलाकार कट्टा हटेल की न हटेल हा जरी प्रश्न असला तरीही कलाकार कट्ट्याबाबत कलाकारांना इथे येऊन कला सादर करण्याची मुभा मिळाली होती ती मात्र इथून पुढे असणार नाही. आणि जर कलाकार कट्टा हटवला तर या सगळ्यांना पर्याय नेमका कोणता असेल असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.